हॅलो, मी डॉक्टर स्नेहा आर्वीकर. आज आपण एका वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत. टॉपिकचं नाव तर तुम्ही वाचलंच असेल की रूट कॉज ऑफ डिसीजेस. ओके, तर रोगाचं मूळ कारण आपण म्हणतो, मुळापासून आजार बरं करणं. तो मूळ कारण काय असू शकतं आणि ते कशा प्रकारे म्हणजे तुम्हाला अफेक्ट करू शकतं हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तुम्ही म्हणाल की सगळ्या आजारांसाठी मूळ कारण एकच कसं काय असू शकतं. थोडंफार सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेल, जितकं मला जमेल तितकं छान आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी हे गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर बेसिकली आपण एक लक्षात घेऊ शकतो की आपलं हे जे शरीर आहे हे पेशींनी बनलेलं आहे. ओके, तर ह्या पेशींमध्ये म्हणजे पेशींपासून वेगवेगळे टिश्यू बनतात आणि टिश्यूंपासून ऑर्गन्स बनतात. ओके, आणि जेव्हा म्हणजे ऑर्गन्स, फॉर एक्झाम्पल थायरॉइड आहे, ही ग्रंथी आहे. त्यानंतर इंटेस्टाईन्स आहेत, आपले पोट आहे, जठर आहे, पॅनक्रियाज आहे, असे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. तर डिसीज म्हणजे काय, आपण जेव्हा म्हणतो की मला थायरॉइड झाला, मला डायबिटीज झाला, मला बीपी झाला, मला पीसीओडी झाला, मला पीसीओडी झाला, तर त्या ग्रंथींमध्ये किंवा त्या ऑर्गन्समध्ये काहीतरी बिघाड होतो आणि मग ते वेगवेगळे लक्षणं आपल्याला दाखवू लागतात. आणि मग त्या लक्षणांमध्ये आपण म्हणजे लक्षणांना आपण त्या लक्षणाच्या समूहाला एक नाव देतो आणि त्याला आपण म्हणतो की तो डिसीज मला आहे, असं या प्रकारे. ओके, फॉर एक्झाम्पल थायरॉइड जर आपण घेतलं तर थायरॉइडमध्ये वेगवेगळ्या लक्षणांचा समूह असतो. थायरॉइड या ग्रंथींमध्ये काम करण्याच्या प्रक्रियेमध्ये जर बिघाड झाला तर मग आपल्याला वेगवेगळी लक्षणं दिसतात. फॉर एक्झाम्पल हेअरफॉल होतो, स्किनमध्ये तुमचं टेक्स्चर बदलतं, बिघडतं. त्यानंतर ग्रोथमध्ये प्रॉब्लेम्स येतात. पाळीचे जे आहेत तक्रारी, अंगावरून कमी जाणं, जास्त जाणं, अशा प्रकारे होऊ शकतं. वजन वाढतं किंवा कमी होतं. हे दोन प्रकारच्या थायरॉइड तुम्हाला माहीत असतील. त्या थायरॉइडनुसार ही लक्षणं वेगवेगळी दिसून येतात. हे एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं की डिसीज आपण असा आयडेंटिफाय करतो. थायरॉइड आहे, त्याच्यामागे एक लक्षणांचा समूह असतो. पण लक्षणांचा समूह तरी काय येतो हे आपण समजून घ्यायला हवं. ओके, तर बेसिकली आपल्या शरीरामध्ये असंख्य म्हणजे ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत, भरपूर असंख्य पेशी आहेत. आणि या पेशींना काम करण्यासाठी एक ठराविक प्रकारचं अन्न किंवा पोषण मूल्य आपण म्हणू शकतो हे लागत असतं. पाणी तर आपण म्हणलं तसं 70% पाणी आहे आणि आपल्या शरीरामध्ये देखील, आणि 30% बाकीचे घटक आहेत. तर योग्य प्रमाणात योग्य गोष्टी जर शरीराला दिल्या नाही आणि योग्य वेळेला जर दिल्या नाही तर मग शरीरामध्ये एक म्हणजे त्या ऑर्गनमध्ये किंवा त्या पेशींमध्ये त्याला जर योग्य पोषण मूल्य योग्य वेळेत नाही मिळाली, बऱ्याच काळाकरता नाही मिळाली, तर मग त्या पेशींमध्ये काही बिघाड होतो आणि मग आपल्याला वेगवेगळे आजार डोकं वर काढायला लागतात. ओके, तर हा बिघाड तरी का होतो. फॉर एक्झाम्पल आपण जर गाडीचं एक्झाम्पल घेतलं तर गाडीमध्ये आपण एक ठराविक काळानंतर पेट्रोल भरतो, तर पेट्रोल चांगल्या प्रकारचंच भरतो. जर ते बॅड क्वालिटीचं पेट्रोल भरलं तर मग गाडी ठराविक काळानंतर काम नाही करत. आणि एक ठराविक टाईम पिरियड गेला तर मग गाडीची सर्व्हिसिंगची नोटीस पण येते. गाडीला आपण सर्व्हिसिंग करतो, तर म्हणजे ते गरजेचं असतं, कारण सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. मग ती पुन्हा छान चांगल्या प्रकारे काम करायला लागते. तसंच आपल्या शरीराचं पण आहे. शरीर जे आहे ते म्हणजे पेशींनी बनलेलं आहे, त्याला योग्य पोषण मूल्य लागतात. जर ती योग्य वेळेत मिळाली तर ते छान प्रकारे काम करत असतं. नाही तर मग योग्य प्रकारे पोषण मूल्य नाही मिळाली तर मग त्या पेशींमध्ये बिघाड होतो आणि त्या पेशी ज्या आहेत त्या आपण डॅमेज होतात म्हणू शकतो. काम करणं त्यांचं हे कमी होतं, काम करण्याची क्षमता कमी होते पेशींची, आणि तिथे आपण टॉक्सिन्स, विषारी पदार्थ तयार होतात असं म्हणू शकतो. आणि हे टॉक्सिन्स मग वारंवार तयार झाल्यामुळे ते पेशींची काम करण्याची क्षमता हळूहळू मग कमीच होत जाते. अशा प्रकारे हे आजार मग आपण म्हणतो की बळावत गेला माझा आजार, माझा थायरॉइड वाढत गेला, माझा डायबिटीज वाढत गेला, माझा बीपी वाढत गेला, माझी ही गोळी वाढली, माझी ती गोळी वाढली, अशा प्रकारे आपण म्हणत असतो. तर मूळ कारण हे आहे की टॉक्सिन्स,
मला या टॉक्सिन्सबद्दलच तुम्हाला बोलायचं आहे. डिटॉक्स वगैरे हे तर आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं, आपण पुढे पुढे त्याबद्दल बोलणार होतो. पण मुळात टॉक्सिन्स का तयार होतात बॉडीमध्ये आपल्या, हे मेन जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जसं गाडीची सर्व्हिसिंग करतो तसं आपल्या शरीरामध्ये देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे की कशा प्रकारे टॉक्सिन्स तयार होतात आणि आपण त्यासाठी काय केलं पाहिजे. तर बेसिक या व्हिडिओमध्ये आपण टॉक्सिन्स जमा होण्याची कारणं महत्त्वाची बघतोय. तर रॉंग फूड आपण म्हणू शकतो कारण महत्त्वाचं. रॉंग फूड म्हणजे आपण काही कधी केव्हाही खातो, खाण्याच्या वेळा आपल्या ठरलेल्या नसतात. तर यामुळे काय होतं की योग्य वेळेस योग्य ते अन्न बॉडीला मिळत नाही. आणि ओव्हर इटिंग हे देखील एक कारण आहे. ओव्हर इटिंगमुळे काय होतं, बॉडीला म्हणजे पोटाला सारखं सतत पचनामध्ये राहावं लागतं आणि त्यामुळे तिला तितकाचा वेळ नाही मिळत, पोटाला किंवा शरीराला तितकाचा वेळ नाही मिळत इतर कामांसाठी. त्यामुळे ओव्हर इटिंग हे एक कारण आहे. अतिरिक्त अन्नपदार्थ, ओव्हर इटिंग म्हणजे अतिरिक्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यानंतर लॅक ऑफ मुवमेंट म्हणजे आपण आजकालची जीवनशैली जर बघितली तर बऱ्याच वेळा आपण हालचाल ही आपली कमी असते. म्हणजे सतत खुर्ची ही आपल्याला लागलेलीच असते. म्हणजे जरी आपण टी व्ही बघत असलो तरी खुर्चीत असतो, कुठेही ऑफिसमध्ये असलो तरी खुर्चीत असतो, जाता येताना कारमध्ये खुर्चीत असतो किंवा जाता येताना टू व्हीलर असली तरी त्या गाडीवर असतो. म्हणजे हालचाल ही जी आहे ही आपल्याकडून खूप कमी प्रमाणात होते आणि अशामुळे काय होतं, टॉक्सिन्स शरीरामध्ये तयार व्हायला लागतात आणि ते जमा व्हायला लागतात. जमा झाल्यामुळे वेगवेगळ्या पेशींवर ते मग त्यांच्या कार्यामध्ये ते अडथळा निर्माण करत असतात. त्यानंतर आजकाल इतकं स्ट्रेस आणि टेन्शन आहे, त्यामध्ये काय होतं की निगेटिव्ह थॉट्स जे आहे आपण म्हणू शकतो, सतत विचार करणं वगैरे, ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह थॉट्स, मग हे असंच का झालं, तसंच का झालं, ह्यामध्ये आपली जी एनर्जी आहे म्हणजे बॉडीची जी क्षमता आहे ती सगळी त्या निगेटिव्ह थॉट्स प्रोसेसकडे वळली गेल्यामुळे शरीराला योग्य तो काम करण्यासाठी वेळ नाही मिळत. निगेटिव्ह थॉट्स प्रोसेसमध्येच ती एनर्जी सगळी एंगेज होते. ओव्हर इटिंगमुळे पचनामध्ये एंगेज होते असं आपण म्हणू शकतो. लॅक ऑफ मुवमेंटमुळे जी आपली हालचाल होणं आवश्यक आहे ती होत नसल्यामुळे एनर्जी तिकडे स्टॉक होऊन राहते, म्हणजे टॉक्सिन तिकडे स्टॉक होऊन राहतात असं. आणि आजकाल तर आपल्याला माहिती की पेस्टिसाइड्स आणि पोल्युशन म्हणजे विषारी आपण भाज्या किंवा फळांच्या जी फवारणी केलेली असते ते आपण अवॉइड नाही करू शकत, पण ते एक कारण आहे. बाकीची कारणं आपण अवॉइड करू शकतो, आपण म्हणजे त्याला मॅनेज करू शकतो. पण पेस्टिसाइड्स आणि पोल्युशन जे बाहेर जे पोल्युशन आहे गाड्यांचं वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपण अवॉइड नाही करू शकत. पण ते एक कारण आहे की ज्याच्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स जातात, जमा होतात आणि त्यामुळे पेशींच्या कार्यामध्ये हळूहळू अडथळा निर्माण होतो. असं नाही की आज तुम्ही ओव्हर इटिंग केलं उद्या टॉक्सिन तयार होणार, असं नाही. ही लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत ह्या सगळ्या. जेव्हा तुम्ही खूप लॉंग टर्मसाठी म्हणजे एक 10 वर्ष 5 वर्ष तुमची लाईफस्टाईल चालत आलेली असते तेव्हा एखादा आजार डोकं वर काढतो. त्याच्यासाठी तुमची जीवनशैली ही रिस्पॉन्सिबल असते. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही जाणून घ्यायला हरकत नाही. आणि ही आपण महत्त्वाची कारणं टॉक्सिन्स म्हणजे जमा होण्याची आपण बॉडीमध्ये पाहिली. त्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं, आळस येणं, स्किन प्रॉब्लेम्स, त्यानंतर वारंवार थकवा येणं, पोटाचा प्रॉब्लेम म्हणजे पोट साफ न होणं, घामाला विचित्र वास येणं, सतत एन्झायटी, टेन्शन वाटणं, डिप्रेशन वाटणं, त्यानंतर वेगवेगळ्या पेशींवर जर ह्याचा परिणाम झाला तर मी म्हणलं तसं लॉंग टर्ममध्ये तुम्हाला थायरॉईड, डायबिटीज, BP, PCOS ह्या प्रकारचे देखील आजार डोकं वर काढू शकतात. अशा प्रकारे म्हणजे हे तुमची लक्षणं तुम्ही समजून घेऊ शकता. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा आजार होतो किंवा आपण म्हणतो की मला हे झालं ते झालं, त्याचं मूळ कारण खूप लॉंग टर्मपासून चालत आलेलं असतं आपल्या लाईफस्टाईलमध्ये. तर आपण हे जाणून घ्यायला हरकत नाही जे मूळ कारण आहे, मूळ आपण समजून घ्यायला हरकत नाही, आपली लाईफस्टाईल. ठीक आहे. अशा प्रकारे हे टॉक्सिन्सबद्दल आपण जाणून घेतलं. तर ठीक आहे, तुम्ही म्हणाला तर टॉक्सिन्स आहेत बॉडीमध्ये, मला माहिती आहे, मला लेझीनेस जाणवतो, मला थकवा येतो, कॉन्स्टिपेशन होतं, मला स्किन प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला वास येतो, मला एन्झायटी, मला डिप्रेशन आहे, अशा प्रकारचे मला सिम्पटम्स आहेत, मला माहिती आहे माझ्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स आहेत, तर मी ते कसे रिमूव्ह करू. ओके, तर जेव्हा आपण म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जाणून घ्यायची नक्की उत्सुकता असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा घेऊन येऊ तेव्हा
वेगवेगळ्या टॉपिकवर मी घेऊन येईल. म्हणजे हे टॉक्सिन्स आपण कशाप्रकारे रिमूव्ह करू शकतो, लाईफस्टाईलमध्ये काय काय चेंजेस करू शकतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण टॉक्सिन्स रिमूव्ह करतो, लाईफस्टाईल अडॅप्ट करतो, तेव्हा तुमचं वजन देखील कमी व्हायला मदत होते. आणि वजन हा तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जो इंडिकेट करतो की बॉडीमध्ये खूप सारे टॉक्सिन्स आहेत. तर तुम्ही हे लक्षात घेऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे मग तुमच्या वेट लॉसकडे देखील तुम्ही लक्ष देऊ शकता. सोबत टॉक्सिन्स पण रिमूव्ह होतील जेव्हा तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल अडॅप्ट करता, हेल्दी खाणं घेता, हेल्दी गोष्टी करता. अशा प्रकारे आपण म्हणजे जेव्हा मुळावर काम करतो तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमचे जे काही डिसीजेस आहेत, ज्या काही तक्रारी आहेत त्या बरं होण्यासाठी नक्की मदत होते. एन्झायटी डिप्रेशनपासून ओव्हरकम व्हायला पण मदत होते. असे वेगवेगळे बरेच जे टेक्निक्स आहेत ते आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. एक निरोगी आयुष्याकडे वाटचाल आपली होऊ शकते हे नक्की समजून घ्यायला हरकत नाही. तर या व्हिडिओमध्ये मी हेच सांगायचा प्रयत्न केला, टॉक्सिन्स म्हणजे काय, ते कसे जमा होतात, आपल्या पेशी कशा काम करतात. तर असं थोडक्यात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. व्हिडिओ बराच मोठा झाला आहे, तुम्ही तो ऐकल्याबद्दल खूप खूप थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टेक्निक्सबद्दल बोलूया, वेगवेगळ्या म्हणजे प्रक्रिया ज्या आपण करू शकतो त्याबद्दल बोलूया, जेणेकरून आपली बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू. तोपर्यंत मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला ते. ओके, थँक्यू अँड बाय बाय.